नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग. तर आज आहे होळी. तर होळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि माझ्या सकाळच्या कामानं झालेली आहे सुरुवात. तर शानू गेलेली आहे शाळेत. स्वयंपाक तर माझा सकाळचा झालेला आहे. सणाचा स्वयंपाक तर संध्याकाळीच असतो. तर चहा मी नाही येत, यांना देते. नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर त्यामुळे ना तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. शानूच्या टिफिनसोबतच माझा जो स्वयंपाक आहे पूर्ण सकाळचा तो पण मी करून घेतलेला आहे. फक्त थोड्याशा पोळ्या टाकायच्या आहे. पोळ्या टाकून घेते. आणि आज असा विचार करत आहे की होळीचा जो शूट आहे तो करून घ्यावा म्हणून. कारण करण आहे आणि त्याच्याविषयी जो मोबाईल आहे तो छान आहे माझ्यापेक्षा. तर म्हणून मग म्हटलं चला त्याच्या मोबाईलमध्ये एक होळीचा शूट करून घेऊया. तर चला मग बघू काय होते नाही होत. कारण की नेमकं जे मी ठरवलेलं असते ते होतच नाही नेहमीप्रमाणे. पण आता बघू काय होतं. मला करायचा होता होळीचा शूट. बरेच दिवस झाले, आज करते उद्या करतेच्या नादामध्ये आज होळीच्या दिवशीच मग एकदम मला जाग आला आणि मग मी म्हटलं आज तरी करून घेऊया. तर म्हणूनच मग मी नाश्ता वगैरेच्या काही भानगडीत पडली नाही. सकाळी शानूच्या याच्यासोबत स्वयंपाक करून घेतला टिफिनसोबत. आणि आता आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग तयार झालेली आहे मी शूट करायसाठी. आणि कलरची साडी भरणार म्हणून मग मी साधी सिंपल जी साडी आहे तेच नेसली. व्हिडिओ वगैरे करून गाल रंगूनच आहे. आणि इकडे कलर टाकून आहे. आता मी चालली आहे जेवण करायला. ते तुम्हाला समोर सांगते काय कशासाठी सणाच्या दिवशी म्हणून. तर ते तुम्हाला समोर सांगते. तर चला मग आता पहिले भूक लागलेली आहे, जेवण करून घेते. करणला दिलं आहे जेवण करायला. करण जेवण करत आहे आतमध्ये. लाद आज ताट. आज खूप काही दिसत आहे मला जेवणामध्ये. करणचं झालं जेवणामध्ये बरंच काही दिसत आहे मला आज आगळं वेगळं. आजचा दिवस माझ्या याच्यात बघा ना, सगळ्या याच्यात मिसिंग फक्त पोळीच आहे. तर झालं असं होतं की स्नेहाताईंच्या अहोंना म्हणजेच वैभव सरांना मानेचा त्रास व्हायला लागला होता आणि फार जास्त दुखणं होतं त्यांचं. त्यामुळे त्यांना नाही बसल्या बसल्या सुद्धा चक्रा येत होत्या. मग त्यांना इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यामुळे मग आम्ही बराच वेळ स्नेहाताईकडे वगैरे बसलो आणि त्या थोड्या नाराजच होत्या. म्हणून मग आम्ही दोघींनी विचार केला की त्या जेवणार वगैरे नाही. म्हणून मग मी जे काही या घरी स्वयंपाक केलेला होता ते सगळं घेऊन आली आणि करणला तिकडे जेवायला देऊन दिलं. आणि मग थोड्याच वेळात या हॉस्पिटलमधल्या आमच्या मैत्रिणी आल्या. तर त्यांची ड्युटी झालेली होती. मग त्या पण होळी खेळायला आल्या. दरवर्षी येतात त्या आणि याही वर्षी आल्या. स्नेहाताई बसल्या होत्या घरात विचार करत. मी सिस्टरला म्हणलं स्नेहाताईला आवाज द्या, त्या आतमध्ये आहे म्हटलं. अजून एक कॅन्डिडेट आहे अंदर. अरे बाप रे, कल्लेरी बाई एक नंबर दिसत आहे. अरे स्नेहाताई आहे ना, स्नेहाताई आहे घरातच आहे. हा नाही 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 आहे. सगळ्यात मोठी होळी कल्याणीबाईने खेळली. सिस्टर खेळल्या नाही वाटते. सिस्टर खेळल्या नाही वाटते. हो का. व्हिडिओ वगैरे करून झाले आणि मस्त होळी खेळलो आम्ही वेळेच्या आधी. तर उद्या तर आहेच मस्त, पण आज पण खेळून घेतली. जे कोणी उद्या नाही असणार त्यांनी आजच खेळून घेतली. आणि आम्ही तर 2 दिवसाची मज्जा घेतली. तर म्हणजे उद्याची घेणार. तर एवढं सगळं करता करता संध्याकाळ होऊनच गेली. आणि उद्याचं जे आमचा मेनू आहे त्याचं पण प्लॅनिंग आम्हाला आजच करायचं आहे. ते तुम्हाला मी समोर सांगते काय आहे.
मगांची गोष्ट राहिली सांगायची तर पियांच्या बाबांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास माझ्यासारखा त्रास होत आहे. तर त्यांना आज एकदमच अशा चक्रा येत होत्या, त्याच्यामुळे आम्हाला मगाशी तिथेच आमचा बराच वेळ गेला. तर त्यांना मग यांनी दवाखान्यात वगैरे नेलं आणि ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या आल्या, म्हणजे सगळा वेळ आमचा असा बिझीच गेला आज सकाळपासून. तर स्वयंपाक तर मी स्वयंपाकाला मगाशीच लागणार होती, पण वेळ होऊनच गेला. तर म्हणून मग आता पटकन स्वयंपाकाला लागते आणि जास्त काही नाही करणार, साधंच करते. तर चला मग आता पुरणाची पोळी नैवेद्यापुरती आणि बोंडं करणार होती, पण बघते कारण की वेळ झालेला आहे. बघते आता काय काय नाही तर मी. आणि व्हिडिओ करायसाठी मी थोडासा मेकअप केलेला होता, तर तो आहे अजूनही. आता मी काही पुसणार नाही, डायरेक्ट संध्याकाळीच हे करणार. चला पटकन आता संध्याकाळची कामंसुद्धा आहे, दिवावातसुद्धा करायची आहे. तर होळीची पूजा वगैरे आहे, तर ते आता जर समजा जायला मिळालं तिकडं तर करू, नाही तर मग घरीच. चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळ. तिकडे यांच्यासोबत कलर वगैरे खेळून झाल्यानंतर मग मला आणखी थोड्या 2-3 रील्स करायच्या होत्या इंस्टाग्रामवर, त्या करून घेतल्या आणि मेकअप न काढता तशीच स्वयंपाकाला लागली. आणि आजच्या स्वयंपाकात केलं होतं आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, भजे, पापड, कढी आणि पुरणाची पोळी. तर एवढं सगळं केलेलं होतं. झाली पूजेची पण तयारी आणि नैवेद्याचं पण सगळं तयार आहे. एवढ्या कमी वेळात एवढा सगळं स्वयंपाक पटकन झाला माझा, तर खूप चांगलं वाटत आहे. तर आता मी चालली आहे पूजा करायसाठी, वाट बघत आहे. आम्ही यावर्षी इथेच होळी पेटवणार, म्हणजे असं काहीच आयडिया नव्हती की ती होळी पेटवणार आहे की काही म्हणून. पण आता मला त्यांनी आवाज दिला की होळी आपल्या इथे पेटवणार आहे. मी पटापट इथे हे करून घेतलं, त्याला आरतीचं ताट काढून घेतलं आणि नैवेद्य तर आपलं तयार होतंच. तर यांच्या हाताने पाठवलेलं आहे नैवेद्य. मी आता जाते तिकडे. तुम्ही म्हणजे उलट भाग्य आहे का हे थोडी घ्या शिव नाही घेता आता मोबाईल आहे ना हे घेतो सिस्टर प्रसाद मस्त भाजू बस झाला. मानला ही पहिली आपली पूजा वगैरे करून आलो आणि आल्यानंतर लगेच जेवण करायला घेतलं मस्त गरम गरम. आणि त्यानंतर मग आम्ही उद्याच्या तयारीसाठी लागून गेलो. उद्या करायचं तर बिट्ट्या तयार झालेल्या आहे, म्हणजे वाफवून तयार झालेले आहे. आता उद्या फक्त तळायचं काम आहे. उद्या आता हे मी थोडंसं थंड होऊ देणार आणि हे ठेवणार फ्रीजमध्ये आणि नंतर मग
तर हे आम्ही याच्यामुळे करून ठेवलं, जर आम्हाला उद्या जर पूर्ण खाली दिवस असता तर ते तसंच म्हणजे उद्याच केलं असतं. पण गोष्ट अशी की उद्या पूर्ण होळी खेळणं हे ते थकून गेल्यासारखं होते आणि सकाळी तर व्हायलाच नाही. पण उद्या आहे चंद्रग्रहण, तर 3 वाजेपर्यंतच होळी खेळता येणार म्हणते, म्हणून मग ते आता असं करून ठेवलेलं आहे. तर 12 वाजेपर्यंत तरी खेळणार, नंतर खूप ऊन होऊन जाते. मुलं आहे आमच्यासोबत तर ऊन होऊन जाते, म्हणून मग 12 वाजेपर्यंत खेळणार आणि त्यानंतर मग जेवायची म्हणजे सोय लावणार. तर अशा पद्धतीने काही आम्ही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. तर आमच्या घरचे वगैरे येणार होते, ते येणार म्हणूनच आम्ही इकडे सगळं प्लॅनिंग करायला लागलो, नाहीतर काहीच म्हणजे असं ठरलेलं नव्हतं. फक्त असं सुरू होतं आमचं की करायचं म्हणून. पण कोणाचं कुठे जायचं होतं, कोणाला कुठे जायचं होतं, तर मग माझी पूर्ण फॅमिली येणार होती. तर मग मी या सगळ्यांना सांगितलं की सगळेजण येणार आहे, तर मग ते पण म्हणायला लागले एवढे सर्वजण असले की आणखी जास्त मजा येणार म्हणे, तर बोलवा म्हणे तुम्ही पण. तर मग आम्ही ठरवलं की हे आपण असा मेनू करायचा म्हणून जेवणाचा. पण असं झालं की त्यांचंच येणं कॅन्सल झालं, पण आमचा प्लॅन होऊन गेला. सिस्टर पण त्यांच्या गावाला जाणार होत्या, तर त्यांनीसुद्धा कॅन्सल केलं, त्या इथेच थांबल्या. आणि असं आहे, आता भेटू उद्या रंगपंचमीला आणि खूप 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 मजा करू. कारण यावर्षी बरेच जण क्वार्टरवरचे जाणार आहे, त्यामुळे आम्ही इथेच थांबलेलो आहोत यावर्षी आणि खूप मज्जा करणार, धम्माल करणार असं ठरलेलं आहे. पण करू, झालं पाहिजे आणि करू पण. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये म्हणजे रंगपंचमीच्या व्हिडिओमध्ये. तर तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि बाय बाय, गुड नाईट, बाय बाय. खूप थकली आज मी, खूप जास्त थकली. खूप काही झालं ना सकाळपासून, म्हणजे बसायला बिलकुल वेळच नाही. ते सर्व डॉक्टर वगैरे सगळेजण आले होते, बस तेवढेच आम्ही गोष्टी करत बसलो, तेवढंच. बाकी सगळ्यांचं पण तसंच होतं, जेवढ्या इथे आम्ही मगाशी होतं ना 4 जणी, तर त्या सगळ्यांचं पण तसंच होतं. तर असं आहे, बाय बाय, गुड नाईट, भेटते उद्या.